चला लगेच बॅट्समन आपण मैदानाकडे रवाना व्हा. या दरम्यान यानंतर होणारा सामना पळसपे बी आणि दादरपाडा या दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायची आहे. पळसपे बी आणि दादरपाडा या दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग जशी संपेल, इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा या स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघ इथे हजर असायला हवेत याची नोंद घ्या. आणि ज्या संघाचा संघनायक हजर नसेल तर मात्र कमिटी निर्णय घेईल आणि काहीतरी पेनल्टी येईल. चला बॅट्समन आपण मैदानाकडे रवाना व्हा. आपण थकलात सौरभ. लेट्स प्ले. दुसऱ्या फेरीतील हा आजच्या दिवसातील पहिला सामना. एका संघानं 50 धावा वाचवलेत ते एका संघानं 100 धावा केलेत. दोन परस्पर विरोधाभास असलेले दोन संघ आमने सामने लढतायत. सुदाम नाईक ऑन स्ट्राईक, तर नॉन स्ट्राईकला मात्र जितेंद्र. पहिल्याच बॉलला जीवनदान अजित मुंगाजी. आणखीन दुसरं कोणी असतं तर कदाचित मैदानामध्येच त्याला खांद्यावर घेतला असता, परंतु अजित मुंगाजी या ट्रेंडिंग खेळाडूनं सुदाम नाईक सारख्या ताकदवान खेळाडूला जीवनदान दिलंय. मागच्या सामन्यामध्ये सुदाम नाईक लेट उशिरा आला, त्याच्यामुळे मैदानामध्ये तो क्रमांक 6 वर आला आणि तिथे 7 बॉलमध्ये 24 ठोकल्या होत्या. जितेंद्र घरत मागच्या सामन्याचा बहारदार खेळ राहिला, परंतु एका बाजूला मिथुन दापोलकर. बॉल पुन्हा एकदा हवेत राहिला, रिकामी जागा आहे. शॉर्ट मिड विकेटला फेकी होईल नाही, थांबलाय, वेळ दिलाय. सिंगल रन. दोन्ही फलंदाजांनी मात्र सावध पवित्रा घेत पहिल्या 2 बॉलवर आपापलं स्वतःचं खातं उघडत धावा जोडलेत. बिनबाद 2. साधा सोपा झेल सुदाम नाईकचा सुटलाय जरूर अजित मुंगाची याच्याकडून. त्या सुटलेल्या झेलची भरपाई संघाला करावी लागेल का? ती भरपाई करावी लागेल का? मी म्हटलं होतं इथं विचार विनिमय नाही केला जाणार, कारण छोटा पॅक बडा धमाका आहे. तुम्ही माझ्या उंचीवर जाऊ नका, माझ्या कर्तृत्वाच्या उंचीला पा. ते उंची आणि उंच फिरकावला षटकार. सनराईज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा आदरणीय निखिलजी केनी सर यांचं मंचाकडे आगमन झालं आहे. आणि ही स्पर्धा आदरणीय आनंद शेठ केनी यांच्या म्हणजे त्यांच्या आजोबांच्या नावानं खुलती आहे. त्याबद्दल दादा तुमचंही सरचे स्वागत. निखिल दादा. सनराईज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, स्वप्नातली घरं बनवण्याचं काम ही मंडळी करते. तुमचं स्वागत आहे. मिथुन दापोलकर.
आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा थोडासा मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होईल, डीप क्षेत्राशी येईल. तत्पूर्वी मात्र सिंगल रन्सवर समाधान मानावं लागेल, कारण आतापर्यंत सुदाम नाईकचा सुटलेला झेल नाईक षटकार त्यांना दाखवला आहे. त्याच्यामुळे विचार केला तर धावा इथे जमलेत. ते आतापर्यंत 9 धावा, 4 बॉल्स 9 धावा. मिथुन दापोलकरनं एक संधी जरूर निर्माण केली आहे आणि मिथुन दापोलकर या संघाचा ट्रम्प कार्ड जरूर राहिला आहे. मागच्या सामन्यात रोहनची गोलंदाजी कमालीची राहिली, पुन्हा एकदा फिरकीची ती जादूगरी अनुभवायला मिळाली. भरता वेगानं बॉल टाकलाय. यष्ट्यांच्या पाठीमागं नामी संधी होती जरूर, परंतु इथे मग जितेंद्रला सुद्धा एक जीवनदान मिळेल. चांगला प्रयत्न होता, झेल थोडासा अवघड होता. सूरज आखिरकार ती कलाकारी पहा, तो खेळ पहा. सुटलेला झेल आणि झेलचा फायदा उठवा. तिथे मात्र खऱ्या अर्थानं मिथुन दापोलकरवर सुद्धा हल्ले केले. छोट्या वाटणाऱ्या या सुदाम नाईकनं मात्र सुदामाचे पोहे ही जी मन जी फेमस आहे, खऱ्या अर्थानं श्रीकृष्णाचा मित्र राहिलेत. त्याच्यामुळे इथे मात्र या संघाचा मित्र बनत सुदाम नाईक ठोकतोय एक आणखीन बहारदार षटकार. आणि पहिल्या षटकार सामतीनंतर प्रथम फलंदाजी करताना प्रिन्स 11 धाकटा खांदा संघ जमवत बिनबाद 16 धावा. ज्या वेळेला तुम्ही कर्तृत्व सिद्ध करताना त्यावेळेला दुनिया, रंग, रूप, धर्म, जात सगळं सगळं विसरते. त्यासाठी कर्तृत्ववान बना. ते कर्तृत्ववान सुदाम नाईकनं दाखवलंय. अनेक रजनी स्पर्धेमध्ये सुदाम नाईकचा बहारदार खेळ आणि सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय. एक संधी होती जरूर, इथे मात्र बॉलला स्टॉप करण्यामध्ये अपयश येतंय. पुन्हा एकदा डीप थर्डमॅनच्या मधून बॉल भरता वेगानं सगळ्यांना चमकत. इथे मात्र सगळ्यांना एकटक निहाळत चेंडू मात्र सीमारेषा पार करतोय. चौकार. अपील जोरदार राहिलाय आणि रोशन मुंगाजीनं अखेरकार मागच्या सामन्यामध्ये बहारदार कामगिरी करणाऱ्या या जितेंद्र घरतला पकडला पायचीत. LBW आउट. नवीन फलंदाज साहिल पाटील. क्या बात, कमालीचं रिफ्लेक्शन्स पाहतोय आपण. रोशन मुंगाजी दर्जेदार बॉल टाकला आपल्या फॉलो थ्रू मध्ये, त्याला काय स्टॉप केला. सिंगल रन जरूर मिळेल साहिलला. साहिलचं खातंही उघडलं जाईल. तत्पूर्वी मात्र वेल स्टॉप. रोशन मुंगाजी उत्तम दर्जाची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहतोय. इथे मात्र या एका धावेनं धापलकर धावा लागतील. ते आतापर्यंत तब्बल 21 धावा. धापलकर धावा चांगल्या राहिलेत, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा लुटलेत सुदाम नाईकनं. सुदाम नाईकचा खेळ 2 षटकार त्यानं आतापर्यंत दाखवलेत.
आणखीन एक कमालीचा खेळ पहा. एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल झाला, सिंगल रन्स कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न, फेकी परफेक्ट नाही आली. त्याचा फायदा उठवत मात्र ही दोन खेळाडू सुंदर रनिंग बिटवीन द विकेटचं प्रात्यक्षिक दाखवत जोडल्या जात आहेत. तब्बल 2 धावा. धावफलकावर धावा चांगल्या लागल्या जातात. प्रत्येक बॉलला टॅप केलं जात आहे. तसा विचार केला सुदाम नाईकच्या शरीरयष्टीकडे पाहिलं तर षटकार जाईल का हा विचार सगळे करत असतील, परंतु षटकारांसाठीच ओळख राहिली आहे. मनगटातल्या ताकदीपेक्षा तुमचा मेंदू किती सक्षम आहे हे नेहमी पाहिलं जातं. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स हाय असलं ना की माणूस काहीही करू शकतो. ही 1 रन्स मात्र आली. 2 माणसांमध्ये जेव्हा शर्यत लागते तेव्हा एखादा माणूस दुसऱ्या माणसाला पाहून धावतो, पण वाघ जेव्हा मागे लागतो ना तेव्हा कोणाकडे पाहत नाही. तो भरदा वेगानं जीवाच्या आकांतानं धावतो. तर जीवांच्या आकांतानं ठोकलेला हा षटकार साहिल पाटीलच्या बॅटमधला देतोय तब्बल 6 धावा. हे षटक वाटलं होतं की चांगलं राहील, परंतु अंतिम बॉलवर दोन्ही गोलंदाजांना मात्र एक एक षटकार बसलाय आणि त्याच्यामुळेच धावा मात्र लागले 30. 12 बॉलचा खेळ संपलाय. बोर्डवर धावा लागत आहेत. जितेंद्र घराच्या मोबदल्यामध्ये तब्बल 30. धावा. मागचा सामना पाहिला, कमालीचा सामना मात्र जिंकला. सुजल गायकवाड थोडेसे अनफिट होताना पाहतोय, परंतु मागच्या सामन्यामध्ये ठोकलेला सुजल गायकवाडनं चौकार, आणि मी जेव्हा ठोकला तेव्हा सांगितलं होतं की या धावा निर्णायक ठरतील आणि त्या निर्णायक राहिल्या. पण इथे मात्र आणखीन एक नवाखोरा सामना आहे, कारण धाकट्या कांदा संघाची फक्त गोलंदाजी किंवा फलंदाजी चांगली नाही तर ऑलराऊंडर परफॉर्मन्स या संघाचा कायम राहिला आहे. 100 धावा त्यानं केल्या आणि जवळ 60पेक्षाही जास्त अंतरानं सामना जिंकला. म्हणजे ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये हा सगळ्यात मोठा विजय असेल. गोलंदाज रोहन मुंगाजी सुदाम नाईकसाठी सुटलेला एक झेल आतापर्यंत चांगला रंग भरतोय सुदाम नाईकच्या माध्यमातून. 30 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. वाईट बॉल. वाईडनं सुरुवात मात्र करतोय रोहन. मागच्या सामन्याचा सामनावीर राहिलाय रोहन. इथे मात्र वाईडनं सुरुवात. हे 2 बंधुराज रोहन रोशन चांगली कामगिरी करताना. अजितचा खेळ या मैदानावरती मी म्हणेन की अजून पहिल्या सामन्यात फार भरीव कामगिरी नाही राहिली, परंतु एक संधी आणखीन मिळते संतोषजी म्हात्रे या संघामध्ये. स्लोवर बॉल तोही निरखून पाहिला. तिकडे अजित मुंगाजीनं उत्तमरित्या त्या बॉलला मात्र गॅदर केला, उचलला, फेकला. तत्पूर्वी मात्र 1 रन्स कंप्लीट. चांगला फटका होता, जोरदार फटका होता आणि तेवढ्या सक्षमतेनं सीमारेषेच्या आत अजित मुंगाजीनं रोखला. रन्स मात्र मिळते 1 आणि एका धावेनं 32 वर मजल मारली जाते. साहिल पाटील ऑन स्ट्राईक. स्लोवर स्लोवर हीच तर ओळख राहिली आहे. आपल्या जादुई बोटांना प्रभावित करण्याची कामगिरी रोहन मुंगाजीनं कित्येक वर्षासाठी आपल्या गावासाठी केली आहे. कित्येक वर्षापासून तो करतो ही कामगिरी. तोच रोहन पुन्हा एकदा सज्ज राहील. राईटा मोर द विकेट. दोन्ही बाजूनं बॉल फिरवण्याची किमिया रोहनला चांगली अवगत आहे आणि त्याच्यामुळेच आणखीन एक बॉल. फुल्लर लेंथचा बॉल. फुल्लर लेंथ स्पेशल चकला साहिल पाटील. याच्याकडे उत्तर नव्हतं. त्याला वाटलं की कदाचित हा बॉल जोरात येईल, परंतु नाही, तसं नाही घडलं आणि अखेरकार आणखीन एक बॉल डॉट. पहिला वाईड नंतर मात्र 1 रन्स आली, त्यानंतर लागोपाठचे 2 बॉल डॉट. रोहन मुंगाजी. आदरणीय प्रवीणजी गोंधली यांचं मंचाकडे आगमन होतं. दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. या सुनील स्पोर्टचे खऱ्या अर्थानं आधारस्तंभ म्हणून प्रवीणदादांची ओळख राहिली, तर आपलं ही सहर्ष स्वागत आहे. अखेरकार मात्र या स्लोअर बॉलला आता निरखून पाहिलं आणि साहिलनं 2 बॉल डॉट खेळल्यानंतर भिरकावला मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. मैदान फलंदाजींचं नंदनवन आहे. या नंदनवनात मात्र
अतिशय उत्तम स्वर्गसुख घेताना फलंदाज पाहतो. हाफ कनेक्ट सुद्धा षटकार जात आहेत. हा मात्र फुल टॉस, फक्त फुल टॉस सरळ. अजित मुंगाजीच्या हातामध्ये बॉल विसावेल की काय असं वाटत होतं, परंतु मैदान थोडंसं आखूड आहे. आखूड मैदानाचा फायदा मात्र मिळतो फलंदाज साहिल पाटीलला. आणि या बॉलला सीमारेषेच्या आत अजित मुंगाजी रोखू शकला नाहीये. आला आणखीन एक लागोपाठचा दुसरा षटकार. लागोपाठचे 2 बॉल डॉट खेळला साहिल पाटील, परंतु त्यानंतर मात्र लागोपाठच्या 2 बॉलवर याच साहिल पाटीलनं ठोकले 2 षटकार. पहा काय सुंदर पुनरागमन. कॉन्फिडन्स लेवल हाय असल्यावर माणूस कितीही चांगला खेळू शकतो, राहू शकतो, ते खेळ दाखवत आहे. आता मात्र बॉल जोरदार टाकलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर राहिला होता, पण या जोरदार बॉलला उत्तर नव्हतं. परंतु 1 रन्स मात्र मिळेल, ती म्हणजे साहिलला, साहिलच्या संघाला. आणि एका धावेनं धावकर धावा लागला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 45, 1 बाद 45. स्ट्रॅटेजिक टाइम आउट मैदानामध्ये येतील, तिथे मात्र विचार विनिमय केला जाईल. नेमकं काय घडलंय आतापर्यंत, काय घडवायचंय हाही विचार ओळे संघ करील. तर फलंदाजीमध्ये 2 फलंदाज साहिल आणि सुदाम दोघं एकमेकाला विचारतील की नेमका स्कोरबोर्ड कुठे आहे. 45 धावा तर बोर्डवर लागल्या 12 बॉलमध्ये किती धावा जोडायचे ही रणनीती आखली जाईल. एक 3 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट. ऐकूया सुंदर संगीत. वेलकम बॅक पुन्हा एकदा या स्ट्रॅटेजिक टाइमआउट नंतर. वळूया आपण या सामन्याकडे. 5 षटकांचा खेळ. 5 षटकांच्या खेळामध्ये पहिला 3 षटकांचा खेळ संपलाय. आतापर्यंत फलंदाज बाद झाला, 1 धावकर धावा लागले 45. प्रिन्स 11 थट्टा कांदा भरता वेगानं जाणाऱ्या बॉलला मात्र लेफ्ट केलं साहिल पाटीलनं. रोशन मुंगाजी राईट मोर द विकेट. स्ट्रॅटेजिक टाइम आउट नंतर मात्र विचार विनिमय झाला. मी म्हटलं होतं की नेमकं रणनीती आखायची आहे. इथेही 2 बॉल साहिल पाटील डॉट खेळतोय, पण मागच्या सामन्यामध्ये 2 डॉट खेळल्यानंतर 2 षटकार ठोकले होते. इथेही तशीच पुनरावृत्ती होईल का की रोशन पलटवार करेल. चांगला बॉल लॉंग ऑनला ट्रॅव्हल झालाय. सिंगल रन्स मात्र मिळतीये. 3 बॉल्स आतापर्यंत रोशन मुंगाजीचे कमालीचे राहिलेत, कारण त्यांना मात्र धावा मोजलेत ते आतापर्यंत फक्त आणि फक्त 1. उत्तम साहिलनं मात्र 1 रन्स कंप्लीट केली. आता सुदाम नाईक ऑन स्ट्राईक. पळसपे बी आणि दादरपाडा या दोन्ही संघाच्या संघनायकाने रिपोर्टिंग करायची आहे. नोंद घ्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे, अन्यथा 1 षटक कमी खेळण्यात येईल. पॅडल स्वीप. पायावर पडलेल्या बॉलला फक्त टाइम साधलाय. नजाकत आपण पाहतोय सुदामच्या बॅटमधला हा लाजवाब षटकार.
तर फलंदाजी पहा, पहिल्या बॉलवर झेल सुटला आणि त्यानंतर मात्र आतापर्यंत विचार केले 3 षटकार सुदाम नाईकनं दाखवलाय. 4 बॉल्समध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव होती, परंतु पायावर पडलेल्या बॉलला फक्त दिशा दिली. स्लोवर बॉल क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑनला सिंगल रनचाच फक्त मिळेल. चांगली गोलंदाजी राहिली, 1 षटकार जरूर खालाय, परंतु 5 बॉलमध्ये 8 धावा आतापर्यंत मोजले. धापळकर धावा लागले तब्बल 53 धावा. या षटकातील अंतिम बॉल असेल. 4थं षटक प्रगती पथावर. हाई बॉल ट्रॅव्हलदार क्षेत्ररक्षक मात्र थोडासा फंबलिंग पाहिलं. सिंगल रन्स, दुसऱ्या रनचा प्रयत्न. नेमका विचार विनिमय केला जाईल. फलंदाज नेमका बाद कोण. सुदाम नाईक होईल. पंच विचार विनिमय करतायत, डिस्कशन केलं जाईल. सुदामला शंका आहे, मी क्रॉस केलं होतं की नाही ते मात्र विचार डिस्कस करतायत. आणि इथे मात्र पंच दीपकजी पाटील सर, नंदू पाटील सर विचार डिस्कस करतील आणि खऱ्या अर्थाने निर्णय येतोय. हा मात्र सुदाम नाईक रन आउट. 4 षटकांचा खेळ संपला. धावपलकर धावा लागल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 2 बाद 54. सुदाम नाईक वेल प्लेड, उत्तम दर्जाचा खेळ राहिला. चला लगेच सामना सुरू करा. आपण पाहतोय पंचांच्या दक्ष भूमिकेमध्ये दीपक पाटील सर, नंदकुमार पाटील सर, DK द्वारकानाथ सोरगे बेलवली. अतिशय उत्तम कामगिरी या पंचांची राहिली आहे. दीपक पाटील सर कित्येक वर्षापासून उत्तम अंपायर्स म्हणजे ओळख राहिली आहे. एक बिली बावडन्स सारखे दिसणारे उंच पुढे, परंतु उत्तम निर्णय त्यांचे राहिले, त्यांचे विशेष कौतुक. आजही उत्तम कामगिरी त्यांची राहिली आहे. गोलंदाज आपण पाहतोय अभिजित मात्रे. उंच आणि उंची बरोबर इथे मात्र आपण पाहतोय येस फलंदाज बाद. आउट. अंपायरने दिले अगोदर ऑलरेडी. ज्या प्रकारे मेथून तू बॉल फेकला त्याच्यामुळे सगळ्यांना प्रश्न असे निर्माण झाले, त्याच्यामुळेच थोडे सगळे संभ्रमात पडले. परंतु एक उत्तम झेल, बराच वेळ हवेत राहिलेला बॉलला मात्र लिलिया झेलला आणि सुनील नाईक शून्यावरती परतला. पहिल्याच बॉलवर अभिजित मात्रेनं विकेट कमावली आहे. धाबळकर धावा लागले 54. येणाऱ्या 5 बॉल्समध्ये धावा किती राहतील, कशा प्रकारची गोलंदाजी राहील, रोखून धरलं. रोशन मुंगाजीनं चांगली गोलंदाजी दाखवली. रोशननं 9 धावा या षटकामध्ये दिल्या आणि त्याच्यामुळेच कमबॅक करणार षटक राहिलंय. पळसपे संघाचा संघनायक रेडी आहे, त्याच्यामुळे दादरपाडा संघाच्या संघनायकाला पुकार असणार आहे. 5 बॉल्स पडण्याच्या अगोदर जसे पडतील इनिंग ब्रेक होईल. आपण कंपल्सरी टॉस बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे, याची नोंद घ्या. दादरपाडा संघाचा संघनायक आपण कुठे असाल तर टॉससाठी लगेचच संपर्क साधायचा आहे. 5 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे. मागचा सामना ज्यानं गाजवला सौरभ भगत क्रमांक 5. हलक्या हाताची गोलंदाजी अनोख्या क्षण. अभिजितकडेही फार मोठा अनुभव जरूर आहे, तो अनुभव पणाला लावला जातोय. आता मात्र सुदाम नाईकचं दुर्दैवरित्या रनआउट होणं थोडंसं महाग ठरेल का. 4 बॉल्स शिल्लक आहेत. साहिलनं चांगली फटकेबाजी त्यांनीही दाखवलाय, परंतु साहिल डॉट बॉल्सही खेळला आहे, परंतु 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले. सौरभ भगत सुंदर गोलंदाजी,
खोलवर टप्प्याच्या गोलंदाजीला फारसं उत्तर नव्हतं. इथे मात्र बॅटची कडा लागली आणि 1 रन्सनं आपलं खातं उघडलं सौरभनं आणि एका धावेनं 55 या धावसंख्येवर जाऊन पोहोचला आहे तो प्रिन्स 11 धाकटा खांदा संघ. 3 बॉल्स आतापर्यंत फक्त 1 धाव 1 विकेट्स. अभिजितची उत्तम गोलंदाजी. 50 धावा या संघानं 6 षटकामध्ये रोखलेत. अनुभवपणा लागला. लोअर फुलटा चेंडू दिशा दिले कवच दिशेनं संतोष मात्रे सर बॉल पण येतील उचलतील फेकतील रिफ्लेक्शन्स पहा. विशीतल्या पोराला लाजवेल एवढं चमकदार चेहरा आजही चमकतोय. एवढं सुंदर रिफ्लेक्शन. येस येस ॲब्सल्युटली नो डाऊट. कारण ती सुंदरता ते फ्लेक्झिबिलिटी आजही तशी टिकून राहिली आहे संतोष दादांची. कौतुक आहे. या मुलांच्या सोबत खेळणं मित्रांनो सोपं नाहीच आहे या वयात. परंतु आत्मविश्वास सगळ्यात मोठं शस्त्र आहे आणि ती संतोषजी मात्रेंच्याकडून पाहायला मिळते. अभिजित मात्रेचे कमालीचा हा स्पेल. सुदाम नाईक परतल्यानंतर या षटकामध्ये फार डोकं काढू दिलं नाही आहे. 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा दिल्या. ताबडतोब धावा 57 लागल्या आणि 1 बॉल शेवटचा शिल्लक असेल. साहिल पाटील काय कमाल दाखवेल. साठी क्रॉस करेल की साठीपासून दूर ठेवेल अभिजित मात्रे. स्ट्राईकवर मात्र साहिल पाटील. स्लोवर बॉल इथे टप्प्यावर थांबलाय. रिस्क बनली असती धावा मोठ्या बनवू शकल्या असत्या परंतु अखेरकार रन आउट होईल साहिल पाटील. 1 रन कंप्लीट होईल आणि एका धावेनं धापलकर धावा लागल्या. त्या तब्बल 58 या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 4. अभिजित मात्रेनं कमालीचा स्पेल हाताळला आणि या 4 धाव्यांच्यामुळेच धाकटा खांदा वाटला होता की 70 पर्यंत पोहोचेल परंतु 60च्या आत रोखलं. 57 धावा धापलकर लागल्या. 58 धावांचा पाठलाग करायचा उत्तरार्धामध्ये 5 षटकामध्ये. तो म्हणजे अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाला धावांचा पाठलाग कसा राहील रोखला जाईल या धावा ठोकल्या जातात. आपल्या अनोख्या आद्यातून चेस मास्टर रॉकस्टार यांना आपण ऐकूया. दादरपाडा संघाच्या संघनायकाला लास्ट पुकार आहे. पळसपा संघनायक रेडी आहे. जर दादरपाडा संघाचा संघनायक आला नाही तर टॉस विन दिली जाईल. पलसपे संघाचे संघनायक निलेश वायदंडे फायरमैन मिडल ऑर्डर के सबसे ताकतवर बल्लेबाज हिरणबाई मडवी यावं आपलं सहर्ष स्वागत. सनराइज बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व सन्माननीय आमचे परम मित्र निखिल भाई यांना व्यासपीठावरती पाहतो आणि त्यांच्याच आजोबांच्या नावानं आज स्वर्गीय अनंत शेठ केनी चषकाचं हे दमदार आयोजन आपण पाहतो. स्वागत आहे आणि या स्पर्धेसाठी निखिलभाई केनी यांच्या वतीनं दमदार योगदान आम्हाला पाहायला मिळालं. त्यांचं सहर्ष स्वागत. तर धावा बनवल्यात पहिल्या 5 षटकामध्ये 58-59 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. तत्पूर्वी आपण टॉससाठी आमंत्रित करूया. तर श्री गणेश 11 पलसपे संघाचे संघनायक उपस्थित झालेत. ॲडव्होकेट विकास भगत साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही मैदानावरती पाहताय आणि त्यांचे प्रतिस्पर्धी निशांत 11 दादरपाडा संघाचा संघनायक टॉस करण्यासाठी यावं. जर बॉल डिलिव्हर झाला सेकंड इनिंगचा तर टॉस विन मात्र दिला जाईल श्री गणेश 11 पलसपे क्रिकेट संघाला. प्रवीण दादा गोंधली यांना पाहतो मित्रांनो. आई ग्रुप महाराष्ट्र राज्य कैलास दादा यांचे परम मित्र आणि तितका सुनी स्पोर्ट चिंचपाडा क्रिकेट संघाचे खंदे समर्थक म्हणून ज्यांची ओळख. दीपक पाटील साहेब पंच. चला आपण पंचाच्या कामगिरीसाठी लगेचच यावं. रिटर्न जा तुम्ही जेवून घ्या. तर इथे आपण सन्मान करूया. तत्पूर्वी आपण सन्मान करूया व्यासपीठावरती आपण प्रवीण दादा गोंधली यांचा एक दमदार 40+ मास्टर क्रिकेटर सातत्यात सुनील स्पोर्ट्स क्रिकेट संघाला चिंचपाडा संघाला ज्यांचं दमदार योगदान आम्हाला पाहायला मिळतो. त्यातच प्रवीण दादा गोंधली यांचा शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी इथे आमंत्रित करतो DX गायकवाड की आपल्या शुभ हस्ते इथे प्रवीण दादा गोंधली यांचा शुभ सन्मान आपण करावा. येस बंधू. तर निखिल दादा केनी यांच्या शुभ हस्ते इथे मात्र प्रवीण दादा गोंधली यांचा शुभ सन्मान केला जाईल याची नोंद घ्या. आपण पाहतोय की या स्पर्धा ज्यांच्या नावानं त्यांच्या आजोबांच्या नावानं खेळली जाते. कैलासवासी आनंददादा केनी त्यांचे नातू निखिलजी केनी यांच्या शुभ हस्ते प्रवीण दादा गोंधली यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देत त्यांचा शुभ सन्मान. थँक्यू सो मच दादा. निशांत 11 दादरपाडा संघाच्या संघनायकाला हा अंतिम पुकार आहे. टॉससाठी आपण उपस्थित राहणं गरजेचं आहे.
चला चेंडू त्या मैदानात. बघा निशांत 11 दादरपाडा संघाला शेवटचा पुकार असेल. बॉल डिलिव्हर झाला तर टॉस विन दिला जाईल. तो श्री गणेश 11 पलसपे संघाला. तर खऱ्या अर्थानं प्रवीण सर आपण पाहिलं लादेन बैलाचे मालक प्रवीणदादा गोंधली याचा शुभ सन्मान या मंचावर झाला. कारण शर्यती क्षेत्रामध्ये मातबर असलेलं हे व्यक्तिमत्व आहे, त्यांचे आपण करूया स्वागत. आणि दोस्ती दुनियातील मातब्बर माणूस आहे तो. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. सनराइज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स निखिल बाईकेने आपलं सहर्ष स्वागत. ज्यांचं दमदार योगदान आमच्या प्रवीणदादा गोंदी आपलंही सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. जिंकण्यासाठी जवळजवळ 30 बॉलमध्ये 5 षटकामध्ये 59 धाब्यांचा पाठलाग करायचा आणि तो पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवीर फलंदाज 2 बॅटर मैदानावरती. सिनियर क्रिकेटर संतोष म्हात्रे सर आणि त्यांच्या समेत आपण अजित मुंगाजी ही जोडी पाहू शकाल. अजित मुंगाजी म्हटल्यानंतर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्याचा जर त्याला बॅटिंगमध्ये बॅड पॅच थोडासा अप अँड डाऊन्स, परंतु ती खेळी त्याला सादर करावी लागेल की ज्यांनी रायगड प्रीमियर लीग रबर बॉलमध्ये खऱ्या अर्थानं केली होती. तो या ठिकाणी ती खेळी त्याला सादर करावी लागेल. नशीब तुमचे निशांत 11 दादर संघ. बॉल डिलिव्हर झाला असता तर कदाचित टॉस विन अपोजिट संघाला दिलं गेलं असतं, परंतु बॉल चेक करण्यामध्ये थोडासा वेल गेला अजनबी ओले क्रिकेट संघाचा. कारण रोहन जर सकाळी आला नसता तर मला तर वाटतं बाकी काय सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाचे आपले सर्व आले नसते. तर रोहननी सर्वांना उठवलं. तर जाऊया मॅचच्या दिशेने. ज्या संघानं 6 षटकामध्ये जवळजवळ 100 धावा कुठल्या त्याच संघाला मात्र केवळ फक्त आणि फक्त 57 धावेवरती थांबवले. सर टॉस केला जाईल. प्रवीणदादा गोंधले यांच्या शुभ असते लादेन बैलाचे मालक त्यांच्या शुभ असते टॉस. इथे माझा निशांत 11 दादरपाडा आणि श्री गणेश पळसपे 59 धावा बनवायचे. अभिनंदन. मॅच सुरू झाला, फक्त निर्णय कळवायचा आहे. आम्ही फिल्डिंग करू. थँक्यू सो मच निलेश सर. आणि त्याचबरोबर टॉस जिंकला इथे मात्र निलेश म्हणजे श्री गणेश पळसपे संघानं स्वीकारलाय प्रथम गोलंदाजी. ओ टू कमेंट्री बॉक्स. तर पहिलाच बॉल आपण निर्धाव पाहू शकाल जिथे रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला संतोष मात्र रिव्हर्स शॉटचे जनक दमदार लेजंड खेळाडू म्हणून त्यांची ओळख आम्ही पाहिली. हो चांगला फटका आहे. शॉट फाईन लेग आणि थर्डमॅनच्या वरून बॉलला फेकून दिलाय. लॉंग स्टॉपला बॉल जाईल सीमा रेषा पार. नॉन स्टॉप चौकार. त्याच्यानंतर आडव्या बॅटने फटके खेळणे ही त्यांची सातत्याने केली राहिली. कितीही चांगला गोलंदाज असू द्या त्याच्या समोर त्यांनी नेहमीच भरीव कामगिरी केली आहे. लादेन बैलाचे मालक प्रवीणभाई गोंधली आपलं सहर्ष स्वागत. ज्यांच्या शुभास्ते आपण टॉस पाहिलात. कलिंगडवाले मामा तुरमाले आपलं सहर्ष स्वागत. जबरदस्त सुरुवात. एक तेरी तो दुसरी मेरी हे चित्र मैदानावरती पाहायला मिळालं, परंतु इथे धावा लागत आहेत त्या 4. 58 धावा बनवत असताना 59 धाव्यांचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली देत असताना संतोष म्हात्रे सर यांना आपण पाहताय. पहिल्या बॉलवरती रिव्हर्स अटेम्प्ट केला, त्याच्यानंतर आडव्या बॅटने फाईन लेग क्षेत्र निवडलं, तिथे चौकार आला. पुढे सरसावून मिडॉनच्या वरून व्हाट अ बॅटिंग. अजूनही तुम्ही तीच धमक पाहू शकाल. शेर बुडा इसका मतलब ये नहीं कि वो घास खाता है वो मासी खाता है. आणि मिडॉनच्या बॉलवरून सलग दुसरा चौकार.
दमदार लेग ब्रेक ऑफ ब्रेक गोलंदाज म्हणून त्यांची ओळख, रिव्हर्स शॉटचा तोही बेताज बादशाह म्हणून त्याची ओळख. सचिन आपलं सहर्ष स्वागत. सध्या बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण त्याचं दमदार योगदान पाहतो. जबरदस्त बॅटिंग, मिडॉनच्या वरून चौकाराला सलग 2 चौकार. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता. थोडेसे नाराज असतील या फटक्यावरती, कारण याच गोलंदाजाने मेडन ओव्हर फेकलं होतं. त्याच गोलंदाजावरती काउंटर अटॅक करत असताना प्रथमतः या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये संतोष म्हात्रे सर, पाणी झाडाला आणि सुसंवाद नात्याला पाहिजे तरच ती टिकतात, अन्यथा ती तुटतात. एक मुलापासून तर एक मनापासून ही फलंदाजी मैदानावरती अगदी मनमुराद मनापासून फलंदाजी करतायत संतोष म्हात्रे सर. 8 या धावसंख्येवरती 4 बॉल आतापर्यंत फेकले गेलेत. 2 निर्धाव चेंडू 2 चौकार आलेत. प्रति ओव्हर्समध्ये कमीत कमी 11 ते 12 ची सरासरी राखायची आहे. त्याच्यामुळे या धावा सहज चेस होऊ शकतात. आणि अजित मुंगाजीची विकेट या मॅचमध्ये खूप महत्त्वाची असेल ओवले क्रिकेट संघाला, की त्याला थोडंसं थांबायचं विकेटवरती, कारण तितकी धारदार गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये आपण पाहिली ती प्रिन्स 11 धाकटा खांदा संघाची. मिड विकेटचा खेळाडू लॉंगॉनला आपण पाहू शकाल आणि मिडॉन त्याला हलकासा वाईडिश माफ करा शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने त्याला थोडंसं हलवत असताना फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस करणं हे खूप महत्त्वाचं असतात आणि कदाचित ते चेंजेस इथे करत असताना गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सौरभ भगत स्वीप करायचा होता. अपील केली गेली आहे पंचांकडे, अपीलमध्ये व्यस्त राहिले तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली. लेग बायचा इशारा. एका धावेने संघ पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. अजूनही 50 धाब्यांची गरज. उर्वरित 25 बॉलमध्ये मॅच चांगली होईल यात मात्र शंका नाहीये. कोणाला वाटलं होतं की ज्या 100 धावा ठोकल्या त्या उसरली संघाविरुद्ध प्रिन्स 11 धाकटा खांदा संघानं त्याच संघाला अवघ्या 58 धावावरती थांबवलं गेलंय. अवघ्याही म्हणता येणार नाहीये, कारण दोन्ही संघानं चांगली कामगिरी केली. कारण 51 धावा डिफेंड केल्या होत्या त्या ओवले क्रिकेट संघानं चिंचपाडा देवांश 11 संघाविरुद्ध, आणि इथे आता कमी धावांमध्ये देखील रोखलं गेलंय प्रिन्स 11 धाकटा खांदा संघाला. 59 धावांचा पाठलाग. धावाची सुरुवात चांगली झाली. पहिले 5 बॉल संतोष म्हात्रे सर यांनी केले. शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक होती. या ठिकाणी अजित मुंगाजीकडे निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिलं पॉवर प्ले संपुष्टात येईल. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये धावा लागत आहेत. बिनगडी बाद 9. विजयासाठी 24 बॉल 50 धावांची गरज. आपण संघाला टी शर्ट पुरस्कृत पाहताय. शिवदास गायकवाड साहेब माजी सरपंच, धर्माशेठ मुंगाई साहेब माजी सरपंच आणि नंदकुमार गायकवाड साहेब यांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणून केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्यासाठी हे पहिलं पाऊल. आणि कदाचित संतोष म्हात्रे सर यांनी डावाची सुरुवात केली, परंतु पाहावं लागेल अजूनही 24 बॉलमध्ये 50 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज सुनील नाईक. भन्नाट प्रचंड वेग तुम्ही त्याचा पाहिलात आणि ज्या वेगाने तो स्वार होतो तितक्याच ताकदीचा फलंदाज अजूनही तुम्ही पाहू शकाल. अजित नॉन स्ट्राईक एंडला 1 बॉलचा त्याने सामना केलाय. धावा आतापर्यंत त्याच्या खात्यावरती नाहीये. 9 धावा तुम्ही पाहताय. 1 लेग बाय 2 चौकार. चला जास्त उशीर करू नका टीम. प्रिन्स 11 धाकटा खांदा संघ आपल्याला 25 मिनिटं दिली जातील हे 5 षटक फेकण्यासाठी. त्यापैकी पहिले षटक कंप्लीट झालंय. 24 बॉल 50 धावांची गरज. हळूहळू रिक्वायर 100चा विचार केला तर 12.50 ची सरासरी इथे राखावी लागेल. फटका चांगला आहे, बॅटच्या रडारमध्ये आलाय, परंतु एक्स्ट्रा कव्हरला वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये होते. दुसरी धाव घ्यायला हवी होती, परंतु इथे बॉल कदाचित हातामध्ये आहे त्यांच्या. पहिलाच विचार करायला हवा होता. तुम्ही चौकाराची वाट पाहत बसले. अगोदर धाव वेगाने घ्यायला हवी होती, कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटल्यानंतर आपले काही खेळाडू चौकार जाईल की नाही याची वाट पाहत असतात. परंतु संतोष म्हात्रे त्यांना सांगायची गरज नाही, ते सिनियर खेळाडू आहेत. इथे कदाचित 2 धावा त्यांना घ्यायला हव्या होत्या, परंतु 1 धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय तो 10 या आकड्यावरती. 49 धावांची गरज 24 बॉलमध्ये. अजितवरती सर्वांच्या नजरा लागल्यात. दमदार फलंदाज, परंतु सध्या गरज आहे त्याची संघाला. फुल टॉस बॉल ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी मिसफील्ड. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रिस्की होऊ शकतो की काय. ही धाव घेण्याचा प्रयत्न केला तो अंगलट येईल कदाचित. बॉडी लँग्वेज थोडासा लूज वाटतो अजितचा. ती माघारी परत आहेत, परंतु थांबा थोडंसं निर्णयाची प्रतीक्षा करूया अजित. तिसऱ्या पंचांची निर्णयाची प्रतीक्षा करूया. अशा क्षणाला जर तुम्ही अशा पद्धतीने विकेट गमवाल तरी तुमचं दुर्दैव म्हणावं लागेल. कलेक्टिंग खूप सुरत जबरदस्त कलेक्टिंग.
मध्ये 12 खेळाडू कुणीही बोलू नका, पंच निर्णय योग्य ते देतील. एवढे 40-40 50,000चे कॅमेरे देऊन आणले, त्याच्यामुळे ते निर्णय देतील पंच. तुम्ही मध्ये कोणीही बोलू नका. हो, जरी तुम्हाला माहित असेल आउट आहे की नाही आउट, परंतु चेक करूया. उगाच चुकीचा निर्णय केला तर कशाला वादविवाद, स्पर्धेला गालबोट. तर यस, फलंदाज बाद. तिसऱ्या पंचांचा निर्णय, बिग विकेट, मोठा धक्का मानावा लागेल. डीएक्स गायकवाड तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून निर्णय दिला गेला आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. मोठा धक्का लागेल इथे बॅटिंग करत असताना अजनबी स्पोर्ट्स ओले संघाला. थँक्यू डीजे. दुसरी धाव घेण्याचा नाहक प्रयत्न झाला, परंतु तिथून फसला प्रयत्न आणि फलंदाज होत आहेत बाद. पहिला गडी बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. पहिला लागलेला धक्का, थोडासा प्रेशर आता तुम्ही पाहताय. 22 बॉल 48 धावांची गरज. रनआउटची संधी निर्माण झाली, थोडीशी मिसफील्ड दुसऱ्या धावेचा कॉल देण्यात आला, तिथे स्वीकारण्यात देखील आला संतोष म्हात्रे सर यांच्याकडून. आणि इथे वेगाने धावा घेण्याचा प्रयत्न करत होते, तिथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. नवीन फलंदाज आल्या आल्या शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने बॉलला ट्रॅव्हल केलाय, सीमा रेषा पार, चौकार. आल्या आल्या चौकारानं डावाला सुरुवात दिली, चौकारांची नितांत गरज आणि या 4 धावेच्या मदतीने संघ पोहोचला आतापर्यंत 15 या धावसंख्येवरती. व्हेरी गुड स्टार्ट बाय द बॅट्समॅन. तुम्ही पाहू शकाल मैदानावरती तो म्हणजे सूरज मुंगाजी. आल्या आल्या चौकारानं डावाला दमदार सुरुवात केली त्याने. अजित जरी बाद झाला असला तरी बाकी जबाबदारी आता स्वतःने खांद्यावरती पेलल्यात आणि त्याच जबाबदारी घेत असताना इथे दमदार फलंदाजी सुरुवात दिली या फलंदाजांना. सुनील गोलंदाज तयार. पुन्हा एकदा वेगवान बॉल, बॅक टू द बॉल, ट्राय. रन घेऊ की नको, परंतु थांबवलं या ठिकाणी सूरजला. माफ करा, साथी नॉन स्ट्राईक फलंदाज संतोष यांना इथे थांबवलं गेलंय. निर्धाव चेंडूची समाप्ती. बॉल शिल्लक असतील 20, धावा बनवायच्या त्या 44. चौकार षटकार जसे येत असतील तसे ओले संघाला त्याचा बेनिफिट मिळू शकतो. विकेट करण्याचा प्रयत्न केला होता जरूर. एक धाव कंप्लीट, थोडासा क्रॅम्प कदाचित पाहू शकाल. एकच रन, एका धावेने धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 16 धावा. 43 धावींची गरज. फटका तर खूप उंच गेला आणि टायमिंग लाजवाब. संतोष म्हात्रे सर सिनियर खेळाडू इथे आपला परिचय सादर करत असताना शेवटच्या बॉलवरती ठोकलाय षटकार आणि 2 षटक कंप्लीट पॉवर प्लेची. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत त्या. एक गडी बाद असताना 22-59 धाव्यांचा पाठलाय करायचा आहे आणि 18 बॉल आता 37 धाव्यांची गरज. भारत्रिक 36 जवळजवळ 12ची सरासरी तुम्हाला या प्रतिषटकामध्ये पाहायला मिळेल. अनिल डोपरी साहेब, जय श्रीराम. स्वर्गीय रामचंद्र मौर्य प्रतिष्ठान उसाटण्याचे अनुभवी कर्णधार मित्रांनो, त्यांची ओळख म्हणून सातत्याने आम्ही पाहतो. आज 1 लाख सबस्क्रायबर जर पूर्ण झाले प्राप्ती लाईव्ह इव्हेंटचे तर त्याचा तो बटन मिळेल त्यांना, तो हितेंद्र मडवी यांना सुपूर्द करण्यात येईल. आणि आज पाहू शकाल त्यांची देखील दमदार स्पर्धा आम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय रामचंद्र मौर्य प्रतिष्ठान उसाटणे डे नाईटचा फॉर्मॅट, त्यासाठी त्यांना देखील शुभेच्छा.
काही दुःखद घटनेमुळे ती स्पर्धा पुढे पोस्टपोन केली आहे. लवकरच तुमच्या भेटीसाठी ती स्पर्धा नक्कीच पाहायला मिळेल. 7:45 वाजता बरोबर बॉल डिलेवर्ड 8:30 ते 7:45च्या दरम्यान ती मॅच टॉस आपल्याला पाहायला मिळतो आणि जवळजवळ 8ला तो 8 किंवा 8:15ला बॉल देखील त्या ठिकाणी डिलेवर्ड होतो. शुभेच्छा असतील त्या ठिकाणी. तर 18 बॉल आणि विजयासाठी गरज असेल आता 37 धावांची गरज. मॅच तुम्हाला जबरदस्त. नवीन फलंदाज सूरज त्याने आलेल्या डावाची सुरुवात भन्नाट केलेली. तिसऱ्या ओव्हरमध्ये सुरुवात देखील पिकअप शॉट पॉइंटच्या वरून डीप पॉइंट सीमारेषा पलीकडे चौकार. व्हेरी मच डीजे. माय नेम इज लखन. नाही इथे सूरज तुम्ही मैदानावरती फलंदाजी करत असताना पाहू शकाल. जे काम अजित मुंगाजीला करायचं होतं ते काम इथे पूर्ण करत असताना या मैदानावरती आपण पाहू शकाल. फलंदाज सूरज मुंगाजी दमदार फलंदाजी. 26वा धाव फलकावरती 17 बॉल आणि 33 धावांची गरज. हळूहळू सामना आपल्याकडे खेचत आणताना तुम्ही पाहताय. ऑन साईडला पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल केला. मिडविकेट क्षेत्ररक्षक आहेत सुदाम गेंद बॉलला उचलतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 27 या आकड्यावरती. 16 बॉल 32 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अजनबी स्पोर्ट्स ओवले या संघाला ज्या धारदार ताकदीची गोलंदाजी केली आहे मागच्या मॅचमध्ये टीम प्रिन्स 11 धाकटाकांदा या संघानं ती गोलंदाजी कुठेतरी थोडीशी आता पाहायला मिळत नाहीये. कारण याच पट्ट्यानं 2 ओव्हरमध्ये फक्त 8च धावा दिल्या. 2 गडी बाद केले होते. तोच गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती ज्याने पॉवर प्लेमध्ये धावा दिल्या. मागच्या मॅचमध्ये मेडन षटक आपण पाहिलं. 16 बॉल 32 धावांची गरज. हो रिव्हर्स शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि जर कदाचित बॉलला हलका जरी स्पर्श झाला असता बॉल बॅटला तरी चौकारी कदाचित आला असता. तितकाच वेग आपण पाहिला होता परंतु रिव्हर्स शॉटसाठी इथे झाला आखलं गेलंय. आजकाल बारक्या बारक्या पोराला विचारा की रिव्हर्स शॉटला तुम्ही कोणला खेळाडू. संतोष मात्रे हे नाव आवर्जून घेतलं जातं आणि कदाचित त्यांच्या खेळीची ही आखणी सादर करत असताना त्यांना रिव्हर्ससाठी एक फिल्डर देखील तैनात केला गेलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती. 15 बॉल 32 धावांची गरज. रफ अँड टफ मॅच. जिंकेल तो थेट सुपर 8 मध्ये आपली दावेदारी पेश करेल. परंतु पाहूया कुठला संघ ती सुपर 8 मध्ये इथे क्वालिफाय आपल्याला पाहायला मिळेल. इतकी जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काही दिसलं नाही पाहिजे आणि त्या ध्येयानं इथे तुम्हाला ही कामगिरी करावी लागेल. नेक्स्ट मॅच निशांत 11 दादरपाडा विरुद्ध श्री गणेश 11 पलसपे. दोन संघांमध्ये ही ताकद लढाई पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न केला होता परंतु बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव मिळेल आणि एका धावेने संघ पोहोचलाय आतापर्यंत तो 28 या धावसंख्येवरती. 14 बॉल 31 धावांची गरज. संतोष मात्रे सर निर्धाव चेंडू देखील भरपूर खेळलेत परंतु त्याच्या सवयी त्यांनी रन देखील बनवलेत. षटकार 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत. त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकाल एकीकडे डाव त्यांनी सावरण्याचा प्रयत्न केलाय. अजूनही फलंदाज रोशन सारखा फलंदाजांच्या फात्यामध्ये गरज लागली तर भरत गायकवाड यांचे सुपुत्र देखील दमदार फलंदाजी करतात. त्याच्यामुळे याच फलंदाजांना देखील पुढे ही कामगिरी सातत्याने टिकवून ठेवावी लागेल. बिगिटचा प्रयत्न केला होता. बॅक फुटबॉल जाऊन अप्पिश करण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना या क्षणाला निर्धाव चेंडू थोडेसे महागडे ठरवू शकतात. 13 बॉल 32 धावांची गरज. 31 धावांची गरज. एकाच षटकाराची आवश्यकता असेल. छत्री पावसाला थांबू शकत नाही पण पावसात थांबण्याचं धाडस नक्की देऊ शकतं. तसंच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा ही तुम्हाला नक्की देऊ शकतं आणि त्याच आत्मविश्वासाने दोन्ही संघ मैदानावरती लढतायत झुंजतायत. निर्णायक क्षणी विजय कुठला संघ संपादन करणार आणि थेट तिसऱ्या फेरीमध्ये म्हणजे सुपर 8 मध्ये कुठला संघ दाखल होईल. मेगा फायनल 23 तारखेला. अगदी वेगवान चेंडू बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या आतली कडा स्पर्श करून बॉल यष्टिरेखेच्या मागे खेळाडू त्यांच्या हातामध्ये. एक धाव मिळेल माफी असावी. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 3 षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 29 या धावसंख्येवरती. 12 बॉल 30 धावांची गरज. या ऐकूया ड्रिंक्स तोपर्यंत DJ MK यांची संगीत.
12 बॉल 30 धावांची गरज. निर्णायक क्षणी हा सामना तुम्ही पाहू शकाल. दोन्ही संघांमध्ये अतिशय दमदार खेळ आम्हाला आतापर्यंत पाहायला मिळाला आहे. निर्णायक क्षणी विजय कुठला संघ संपादन करणार, कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात, ज्या खेळाडूजवळ असतात, तो मनुष्य, तो खेळाडू नेहमीच महान बनतो. परंतु पाहूया कठीण काळामध्ये स्वतःला आता सिद्ध करण्याची हीच वेळ आहे. स्वर्गीय अनंत शेट केनी चषक 2025 हा थरार तुम्ही एन्जॉय करताय मित्रांनो. आणि काल 2 संघ सुपर 8मध्ये आम्ही स्वर्गीय हर्षल स्मृती मोहो आणि कानोबा स्पोर्ट्स कुंडेबहाल हे 2 संघ सुपर 8मध्ये क्वालिफाय झालेत. आजच्या दिवसामध्ये एक तुम्हाला संघ पाहायला मिळेल, जवळजवळ अजनबी स्पोर्ट्स ओले किंवा प्रिन्स 11 धाकटा खांदा. यातून एक संघ जो विजेता संघ थेट पुढच्या फेरीमध्ये दाखल. सौरभने आपलं काम अगदी योग्य पद्धतीने केलंय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये त्याने धावा दिल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये सौरभने धावा अगदी भरपूर थांबवल्या गेल्या आहेत. चला स्पीड अप करा. धाकटा खांदा क्रिकेट संघ नवीन गोलंदाज येतोय मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती साहिल पाटील. आता एका फलंदाजाला आपले हात खोलावे लागतील, कारण या क्षणाला आता एखाद ओव्हर मोठ्या ओव्हरची गरज असेल. एक ओव्हर जर 15 किंवा 20चा आला ओवले क्रिकेट संघाला तर ते सामन्यामध्ये अगदी सुरक्षित राहू शकतील. आणि जर कमी धावांचं षटक आलं तर मात्र धाकटा खांदा प्रिन्स 11 धाकटा खांदा संघ मजबूत स्थितीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मोठं षटक येईल की कमी धावांचं याचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळेल. परंतु टर्निंग पॉईंट षटक 12 बॉल 30 धावांची गरज. ज्या फलंदाजाने दमदार सुरुवात केली डाबाची तो सूरज मुंगाजी. स्ट्राईक एंडला पहिल्याच बॉलवरती आल्या लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून फेकून दिलाय. सीमा रेषा पार दर्जेदार षटकार. कल कहाँ थे आप डैनी गोंसप्पा, ये 2-2 चष्मा लगा कर आ चुके हैं. स्वागत आहे तुमचं. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात असावी लागते. आणि ती जिद्द दाखवत असताना घेतलेला निर्णय सूरजाने त्याने हा निर्णयाला देखील सिद्ध करत असताना आता 11 बॉल 24 धावांची गरज. आल्या दमदार स्वागत केलं गोलंदाज साहिल पाटील या गोलंदाजाचा. जेव्हा षटकार येतो तेव्हा दडपण देखील भरपूर होत असतं आणि त्या दडपणाला झुगारून आता सामना करावा लागेल. फुलटॉस बॉल होता, गुडघा वाकवलाय परंतु यष्ट्या बेंड केल्यात. फलंदाज होईल बाद. जसा षटकार आला लगेचच उत्तर, फलंदाज बाद. लगेचच फलंदाज या ठिकाणी पास झालाय. जबरदस्त कमबॅक आपण या ठिकाणी पाहू शका. 10 बॉल आणि विजयासाठी 24 धावांची गरज. वॉट अ फाइट. एक तेरी दुसरी मेरी, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी हे चित्र मैदानावरती सादर करत असताना आज आपण या स्पर्धेमध्ये सर्वच्या सर्व दमदार संघ पाहताय आणि सर्व संघाने भरीव कामगिरी केली आतापर्यंत, कारण ही मॅच तितकीच इम्पॉर्टंट दोन्ही संघांसाठी. आणि मगाशी म्हटलं होतं की आपण घेतलेला निर्णय कदाचित चुकीचा नसतो आणि तो निर्णय सिद्ध करण्याची धमक पाहिजे. नवीन फलंदाज मैदानावरती येतात ते कॅप्टन रोशन मुंगाची. 10 बॉल 24 धावांची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज साहिल पुन्हा एकदा सज्ज. व पाय टाकलेला चेंडू अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल केलाय. क्षेत्ररक्षक आहे ते ठिकाणी एकच धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचला आतापर्यंत. 2 गडी बाद असताना 36 उर्वरित 9 बॉल 23 धावांची गरज. यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा दुप्पट मेहनत ते तुम्हाला टिकवण्यासाठी करावी लागते. यश कोणाला प्राप्त होईल ही वेळच तुम्हाला सांगून जाईल. परंतु साहिलने केलेलं कमबॅक पुनरागमन. पहिल्या बॉलवरती षटकार, लगेचच विकेट आणि एक सिंगल आणि स्ट्राईक एंडला आता संतोष मात्रेसर यांना आपण पाहतो आपल्या अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानावरती खेळतायत. 9 बॉल 23 धावांची गरज. एक षटकार चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय, परंतु अजूनही संघाला मोठ्या फटक्यांची गरज असेल. फुल टॉस बॉल होता, कदाचित स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगला चौकारी आला असता, परंतु जर सरळ बॅटने खेळले असते फुल टॉस बॉल होता, प्रहार झाला असता, षटकार आला असता, जर तरला गोष्टीला स्थान नसतं, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळेल.
एका धावेने संघ पोहोचलाय 37 या धावसंख्येवरती. 8 बॉल 22 धावा. तशा जर या धावांचा विचार केला तर या मैदानावरती इतक्या धावा नाही आहेत, परंतु सध्याच्या घडीला जी गोलंदाजी होते त्या गोलंदाजीमुळे कदाचित धावांना थोडंसं थांबवलं गेलंय. निखिल केनी आणि राजू चाचा यांचा बॅनर आपण पाहू शकाल. निखिलची तब्येत आता जरा मजबूत झाली आहे. ओ पुन्हा एकदा पायात टाकलेला चेंडू आतलीकडे बॅटने घेते. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जाईल. थोडीशी मिसफील्ड, त्याचा फायदा. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल अडवला जाईल. तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट करतायत आणि 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो 39 या धावसंख्येवरती. 59 धावेंचा पाठलाग करायचा आहे. शेवटचे 7 बॉल आणि 20 धावेंची गरज. 7 चेंडू 20 धावा. एखादा मोठा फटका पुनरागमन करून देईल अजनबी स्पोर्ट्स ओवली क्रिकेट संघाला आणि एखादा डॉट बॉल पुनरागमन करेल प्रिन्स 11 धाकटा खांदा या टीमला. जबरदस्त फाईट. मेहनतीची शिडी चढूनच तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचता येतं आणि मेहनत दोन्ही संघ घेत आहेत, परंतु यशाची शिडी, यशाची पायरी ही कुठल्या संघाकडे जाईल. 7 बॉल जिंकण्यासाठी 20 धावेंची गरज. शेवटचा बॉल या 4थ्या षटकातील. उडवलाय बॉलला कॅप्टनच्या बॅटमधून तडाखा. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. वाईड स्ट्रॉंग ऑनच्या वरून बॉल सीमा पार षटकार. लागतात त्या 35 आणि आता विजयासाठी माफी असावी धावा लागतात त्या 45. 6 बॉल आणि 14 धावेची गरज. आइए सिद्धू ठोक दीजिए. सहा बॉल 14 धावेंची गरज. निर्णायक क्षणी ठोकलेला षटकार. या चेंडू त्या मैदानावरती लगेचच. चला लगेच चेंडू त्या मैदानावरती प्लीज. जबरदस्त मॅच. 6 बॉल 14 धावेंची गरज. कॅप्टनने ठोकलेला हा षटकार आणि त्या षटकाराच्या जोरावरती जबरदस्त कमबॅक अजनबी स्पोर्ट्स ओवली क्रिकेट संघाचं. आता प्रिन्स 11 धाकटा खांदा संघाकडून गोलंदाज कुठल्या गोलंदाजाला प्राचारण करतील. सध्या सौरभ ही विचार करतायत की कुठल्या गोलंदाजाला इथे प्राचारण केलं जाईल, कारण एखादा खेळाडू जर टीममधून इंजुर्ड झाला की बाहेर आला की मग त्याला इथून डिसिजन घेता येत नाही आणि तिथून मात्र त्याला आता त्या तुमच्या बाकी खेळाडूंना आता डिसिजन घ्यावा लागेल. तर सुदाम नाईक याच्या हातामध्ये आता जबाबदारी. एकीकडे संतोष पात्रे सर, सिनियर वर्सेस यंगस्टर. सिनियर वर्सेस यंगस्टर ही लढाई तुम्हाला आता पाहायला मिळेल. 6 बॉल 14 धावेंची गरज. फिल्डिंग रेस्ट्रिक्शन तुम्ही पाहू शकाल जिथे स्क्वेअर लेगला एक खेळाडू, मिड विकेटला एक खेळाडू, लॉंग ऑनला एक खेळाडू, लॉंग ऑफला एक खेळाडू. 20 बरोबर साईड स्क्रीनच्या दिशेने 2 तुम्ही तैनात पाहताय आणि डीप पॉइंटला अर्थातच थोडासा अर्धा रिव्हर्स वाचवण्यासाठी देखील तिथे तैनात केलं गेलंय. पाहूया 6 बॉल 14. एक यंगस्टर गोलंदाज सिनियर फलंदाजासमोर इथे आपली गोलंदाजीची कला सादर करत असताना 6 बॉल 14 धावेंची गरज. जो संघ जिंकेल तो थेट जाईल सुपर 8 मध्ये. आजच्या दिवसामधील आम्हाला पहिला संघ पाहायला मिळेल का 2 संघ क्वालिफाय. 6 बॉल 14. लॉंग रन अप तुम्ही पाहताय. सुदाम नाईक सध्याच्या घडीला 50 फॉर्म मध्ये हा खेळाडू. आलेल्या पहिल्याच बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसला होता, परंतु लिडिंग एज घेत असताना फाईन लेगच्या दिशेने, लॉंग लेगच्या दिशेने बॉल जाईल निर्णायक क्षणी सीमा रेषे लगत. परंतु तिसरी धाव कदाचित महागडी ठरू शकते आणि इथे महागडी ठरली असती, परंतु इथे वाचवलं गेलंय. कदाचित पहिला प्रयत्न केला असता धाव झाली असती. बॅट सुटली, त्याच्यामुळे 2च धावा मिळतील. पाच बॉल आणि 12 धावेंची गरज. कदाचित तिसरी धाव ही पूर्ण झाली असती, परंतु तू मै
शेवटपर्यंत आम्हाला पाहायला मिळालं. बॅट सुटली हातातून रोशनच्या, त्याच्यामुळे 2 धावा इथे मिळतात. जबरदस्त मॅच. 5 बॉल 12 धावींची गरज, कंपल्सरी चेसिंग. स्पर्धेचा नियम या ठिकाणी बॉल कदाचित सुटलाय, स्ट्राईक रोटेशन झाली की काय, नक्कीच हे पाहायला मिळालं. नक्कीच इथे तर निर्धाव चेंडू, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला इथे बाद व्हावं लागतंय. स्ट्राईक रोटेशन झाली नसती, परंतु तुम्ही बॉल सोडला. दोन्ही खेळाडूंनी एंड सोडले. तिथे डेंजर झोनमध्ये होता रोशन, परंतु तिथे नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला आणि फलंदाज बाद झालेत. 4 बॉल आणि विजयासाठी 12 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज येतात मैदानावरती, संयम पाटील, परंतु स्ट्राईक सध्या हवी होती कॅप्टनकडे. सुदामला मिळालेली रनआउट, माफ करा, सांघिक विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये संतोष म्हात्रे यांची. 4 बॉल 12 धाब्यांची गरज. अवघ्या 2 षटकारांचा खेळ राहिला मैदानावरती, तर तितकं सोपं होईल का हे सिद्ध करावं लागेल. गोलंदाज सुदाम पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतील. लॉफुल टॉस बॉल, शॉर्ट स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी समोरून काढलाय. बॉलला 1 रन कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत अतिशय वेगाने. दुसरी धाव, भाग मिल्खा भाग. ही परिस्थिती पाहायला मिळाली. क्लोज डिसिजन, परंतु तिसऱ्या पंचांकडे रेफर केले गेले. या तिसऱ्या पंचांना विनंती असेल, आपण निर्णय आता तुमच्या मार्फत तिकडे पोहोचवा. अतिशय वेगाने ही धाव कंप्लीट केली गेली की नाही याकडे देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. थ्रो देखील चांगला आलाय, कलेक्टिंग तितकीच चांगली, रनिंग विरुद्ध विकेट देखील खूप चांगली पाहायला मिळाली. परंतु पाहूया पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत की नाही. चार बॉलमध्ये 12 बनवायच्या होत्या. तिसरे पंच द्वारकानाथ चोरगे यांच्या मार्फत हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. अजून एक मोठा धक्का. अजित मुंगाची रनआउट झाले आणि निर्णायक क्षणी संघाला गरज होती तिथे देखील रोशनने संघाची साथ सोडले. 2 खेळाडू रनआउटच्या स्वरूपात होणं हे दुर्दैवच म्हणावं लागेल. फलंदाज बाद. आता 3 बॉल आणि विजयासाठी 11 धाब्यांची गरज. जबरदस्त कमबॅक केलाय, परंतु ज्या वेळी ओलेगावतील प्रत्येक संघ या मैदानावरती खेळलाय त्या संघाने नेहमीच सातत्याने भरीव कामगिरी केली. दोन्ही संघाने आतापर्यंत जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय, परंतु आता गरज असेल 3 बॉल 11. इथे जर षटकार आला तर या मॅचला कलाटणी देऊ शकेल अजनबी स्पोर्ट्स ओले क्रिकेट संघ. परंतु धमक मैदानावरती सुजल मध्ये आहे का हे देखील त्याला सिद्ध करावं लागेल. का जबाबदाऱ्या त्याच्या खांद्यावरती दिल्यात कॅप्टनने त्या जबाबदारीचा भार आता स्वीकारावाच लागेल. मिडल ऑर्डरचा फलंदाज सुजल आणि त्याला फाईट करतोय तो समोर गोलंदाज सुदाम. 2 यंगस्टर खेळाडू. परत दादा गायकवाड सुप्रसिद्ध उद्योजक
यांचे सुपुत्र मैदानावरती. वडिलांनी देखील चांगलं कार्य आपण सध्यांच्या माध्यमातून पाहतो. लेकिन पापा कहते क्या बेटा बडा नाम करेगा. या क्रिकेटच्या युद्धामध्ये आता गरज असेल 3 बॉल 11 धाबींची गरज. ओ वेगवान बॉल, प्रचंड रनअप तुम्ही पाहिलात. बॉल डिलिव्हर्ड करायचा होता परंतु थांबले, अडकलले आणि त्याच्यामुळे त्यांचा रिदम देखील कदाचित तुटला. डेड बॉल घोषित करतायत, मृत बॉल घोषित करतायत पंच. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. एवढा रनअप तुम्ही त्याचा लॉंग पाहताय ना की अगदी हाईटपेक्षा त्याचा रनअप देखील तितकाच लॉंग आहे. कारण मेहनत घेतली त्याने, त्या मेहनतीच्या जोरावर तो आत्ता इथपर्यंत पोहोचलाय या कमी वयामध्ये. आणि म्हणूनच की काय पनवेल प्रीमियर लीग सारख्या बलाढ्य स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूची निवड देखील आम्ही पाहिली. दमदार खेळाडू पण तितकाच ताकदीचा फलंदाज. सुजलला स्वतःला सिद्ध करावे लागेल. जर मोठा फटकाला तर संघनायक खांद्यावर घेऊन त्याला उचलेल. 3 बॉल 11ची गरज. फुल टॉस बॉलवरती प्रहार केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. एकच रन मिळेल दुसरी धावेसाठी नाहीये. थोडासा स्लिप झाला. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ पोहोचला 49 या धावसंख्येवरती. आता 2 बॉल 10 धावेंची गरज. व्हॉट अ मॅच. आवड आणि आत्मविश्वास असेल तर जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आणि इथे आता आवड घेऊन आणि आत्मविश्वास घेऊन इथे 7 खेळ सादर करावा लागेल. पंच देखील स्ट्रेचेबल होत आहेत परंतु तितकीच गरम मॅच. अगदी उन्हाचा तडाखा तुम्ही देखील पाहताय तो देखील तितकाच ऊन देखील कडक आणि मॅच देखील तितकीच कडक. परंतु या मॅच मध्ये कोण होईल बेधडक, कोण घेईल पुढची धडक हे देखील पाहावं लागेल. 2 बॉल 10, 1 चौकार 1 षटकार खूप इम्पॉर्टंट असेल परंतु या बॉलवरती काही ना काही पाहिजे. अजनबी स्पोर्ट्स ओवले क्रिकेट संघाला म्हणजे चौकार किंवा षटकार पाहिजेच तरच या मॅच मध्ये ते जिवंत राहू शकतील. जबाबदाऱ्या आता असतील ते फलंदाज संयम पाटील. संयम देऊ शकेल का आपल्या संघाला. 2 बॉल 10 धावेंची गरज. उडवलाय बॉलला परंतु भरपूर काल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप. 1 धाव कंप्लीट. 2 धावा देखील घेत आहेत. एका बॉल मध्ये 8 धावेंची गरज. कदाचित वाईट बॉलला एक्स्ट्रा धाव आली तर सामन्याला पुन्हा एकदा युटर्न मिळू शकतं कारण एका बॉल मध्ये 8 धावेंची गरज. पलसपे संघ चला सर्व खेळाडू घेऊन आपण लगेचच या खेळाडू कक्षासमोर यावं. तर चला आपण जाऊया मॅचच्या दिशेने. 1 बॉल 8 धावेंची गरज. जर एखादा खराब बॉल आला तर सामन्याला कलाटणी होऊ शकते परंतु इथे लेन बॉल अगदी क्लीन यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत आणि आलेला हा सामना, जिंकलेला हा सामना गमवावा लागलाय तो अजनबी स्पोर्ट्स ओवले क्रिकेट संघाला. या मॅचचा टर्निंग पॉईंट दिनेश बंधू सर, अजित मुंगाची रनआउटची विकेट, निर्णायक श्री रोशनची रनआउटची विकेट आणि तिथे हा सामना त्यांना गमवावा लागला आणि हा सामना जिंकलाय तो प्रिन्स 11 धाकटा कांदा संघ. अभिनंदन.